गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम बबई येथे एका शेतात महिलेला जाळल्याची खळबळ उडाली आहे। मृतक महिला कोण आहे, कुठली आहे, कोणतीही ओळख आतापर्यंत झाली नसून आरोपी कोण आहे हे कळू शकले नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचून घटनेची तपास करत आहेत। घटनेची माहिती ऐकून पूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vent. सकाळी 7 वाजता गोरेगाव पोलिसांना रिपोर्ट केले की एक अननोन महिलेची डेड बॉडी इथे जाताना चित्रपटाने पाहिले। कर्मचारीतील डिवाइस विजिट केली आणि ते आता निदर्शनास आले की अंदाजे 25 ते 30 महिला वर्षवयाची आहे आणि तिची पार्शली बर्न डेड बॉडी इथे मिळून आलेली आहे। तर त्याच्या अनुषंगाने आता आपण डेड बॉडीचे फोटोज वगैरे आणि घटनाचा पंचनामा केलेला आहे। बॉडी आता आपण पुढच्या याच्यासाठी पाठवलेली आहे हॉस्पिटलला आणि आपण चेक करत आहोत। ते आयडेंटिटी पाठवायचा आता ओळख करायचा प्रयत्न करत आहोत। आयडेंटिटी पाठवल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये तपास करणार आहोत। तर महिला अविवाहित आहे का? अजून त्याची आयडेंटिटी आपल्याला माहिती नाही, त्या पुढचं आपण सांगता येत नाही। अंगावर वगैरे काय ज्वेलरी वगैरे मिळून नाही आलेली। एकदा आयडेंटिटी आपल्याला पटली की पुढचा तपास करता येईल। असेच ब्रेकिंग न्यूज बघण्याकरिता बापू की आवाज न्यूज नेटवर्कला आताच लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका।